सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक, समाजयात्री, संघर्षयात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आपल्याशी सातत्याने संपर्कात राहणारा हा सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजाच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहावं ही मनाची भावना कायम मनाशी बाळगणारा हा तुमचा बांधव, सकल सोनार समाजासाठी प्रामुख्यानं समाज एकीकरणाच्या विषयावर कायम महाराष्ट्रभर सर्व शाखी सोनार समाज बांधवांच्या सानिध्यामध्ये राहून सोनार समाजाचं संघटन व्हावं, शाखीय भेद नष्ट व्हावेत आणि आपण सोनार समाज म्हणून, सोनार म्हणून आपण एकत्रित यावं ही भावना समस्त सोनार समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचं काम, अर्थातच साध्यापासून बांधण्यापर्यंत हा विचार घेऊन सर्व शाखीय सोनार समाजाचं हक्काचं व्यासपीठ म्हणून सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेची स्थापना केली. संघटनेची स्थापना करून सोनार समाजामध्ये असलेल्या ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखेतील समाज बांधवांना, माता भगिनींना सन्मानानं सोबत घ्यावं, समाजातील सामाजिक समस्या यांच्या माध्यमातून त्या जाणून घ्याव्यात आणि या समस्येवर आपण सर्वांनी मिळून एक संगतीनं कुठंतरी एकत्र येऊन समाजाचा सामाजिक प्रश्न शासन दरबारी सातत्यानं तो न्यावा ही भावना कायम मनाशी आहे. मी गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मी माझी भूमिका, माझ्या समाजाविषयीची भूमिका, मी समाजाचा, समाज माझा ही सातत्यानं माझी भूमिका राहिलेली आहे आणि माझ्या समाजाचं भलं व्हायला पाहिजे. समाजाचं संघटन मजबूत होऊन आपली ही माणसं आता राजकीय क्षेत्रामध्ये ठसठशीतपणे दिसून आली पाहिजेत, आढळली पाहिजेत आणि या आपल्या समाज बांधवांच्या, माता भगिनीच्या माध्यमातून आपल्याही समाजाचे प्रश्न हे मार्गी लागले पाहिजेत. समाजामध्ये अनेक समस्या आज प्रलंबित आहेत. महायुती सरकारमध्ये सोनार समाजाची अनेक दिवसापासूनची श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या नावाने एक आर्थिक विकास महामंडळ सोनार समाजाला मिळावं यासाठी अनेक संघटना आणि संस्था यांनी राज्यभर आंदोलने केली, वेळोवेळी पाठपुरावा केला, सरकारच्या लोकप्रतिनिधीकडे अनेक संघटनांनी निवेदनं देऊन, काही वेळा लोकप्रतिनिधी भेटून समाजाची ही मागणी किती महत्त्वाची आहे हे पटवून देण्याचं काम देखील केलं. काही दिवसापूर्वी आपल्या सोनार समाजाची मागणी ही राज्य सरकारने मान्य करून सोनार समाजाचा आद्य दैवत असलेले श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या नावाने संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारने जाहीर केले. याबद्दल खरोखरच महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि संस्था ज्या की सोनार समाजामध्ये कार्यरतपणे कार्य करत होत्या, त्या सर्वांनीच राज्य सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केलेले आहेत. आर्थिक विकास महामंडळ मिळालं म्हणजे समाज खऱ्या अर्थानं सक्षम झाला असं नव्हे. काही प्रमाणामध्ये समाजातील काही गरजूंना या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य होईल आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं डबघाईस आलेले, ज्यांचे व्यवहार असतील,
ज्यांचा व्यवसाय असेल अशा व्यवसायाला निश्चितच फायदा होईल. परंतु एवढ्यावरच आपण न थांबता समाजात अनेक प्रश्न असे आहेत, त्या प्रश्नाची उकल करत असताना नक्कीच आपल्याला समाजाची साथ महत्त्वाची असते. समाजातील माताभगिनींचे जे प्रश्न आहेत, ज्या समाजातील ज्वलंत समस्या आहेत, या समस्येवर आपण काम करत असताना त्या समस्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण ज्यावेळेस समाज मनाचं मत जाणून घेतो, समाज मनाच्या व्यथा जाणून घेण्याचं काम करतो. अनेक संघटना आणि संस्था प्रामाणिकपणे आज आदर्शवत कार्य करत आहेत. प्रत्येक संघटना आणि संस्थेचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. समाजातील अनेक संघटनेचे शीर्ष नेतृत्व आहेत, त्यांनी देखील पाठपुरावा करून आपल्या समाजाच्या पदरात काहीतरी निश्चित पाडलं पाहिजेत. यासाठी प्रत्येकानं त्यांचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. कधीही श्रेयासाठी आपण नाही काम करायचं. कामही सामाजिक जाणीवेतून आपल्या समाजासाठी करायचं, ते नावासाठी नाही, तर सामाजिक जाणीवेतून समाजाचं कर्तव्य हे आपण आपल्या कर्तव्यातून ते करून दाखवायचं, ही भावना प्रत्येक समाजकर्त्याच्या मनामध्ये आली पाहिजे. मी समाजाचा, समाज माझा, ही माझी जी संकल्पना मनामध्ये असते आणि या मी समाजाचा, समाज माझा या संकल्पनेतून जात असताना समाजाच्या सुखदुःखामध्ये आपण सोबत राहायला पाहिजे. सामाजिक जाणीवेने आपल्या ज्या ज्या ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवता येतो त्या त्या ठिकाणी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आजपर्यंत करत आलो, अनेक जण करत आहेत. इतरांच्या सन्मानामध्ये आपला सन्मान ही भूमिका माझी कायम असते. मी म्हणजे समाज नव्हे, आपण सर्वजण एक संघ दिसू, तो समाज. एकत्रितपणे आपण ज्या पद्धतीनं एक संगतीनं एखादी चळवळ असेल, एखादा समाजाचा सामाजिक विषय गुंतो लढा असेल, त्या लढ्यामध्ये पोहोचून, लढ्यामध्ये एकत्रित येऊन त्या लढ्याला यश प्राप्त करणं हे ध्येय ठेवून जर आपण काम केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, ती शक्यच आहे. यातून मार्ग काढणं सोपं आहे. यासाठी फक्त प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी आणि मनाशी केलेला तो निश्चय, मात्र तो प्रामाणिक हेतून असा असला पाहिजे. प्रामाणिक हेतून जे जे काम आपण हातावर घेऊ ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. समाजामध्ये बोलण्यासारखे अनेक विषय असतात. अनेक समाजातील बांधव आज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये कार्यरत दिसतात. निश्चित दिसली पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाचं आपल्याला वावडं नाही. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला समाज बांधवांना किंवा माता भगिनींना संधी मिळते त्या संधीचं सोनं निश्चित केलं पाहिजे. आणि संधी प्राप्त करण्यासाठी आपण देखील आपली प्रामाणिक भूमिका, प्रामाणिक कार्य तिथं केलं पाहिजे. निश्चितच आपल्या त्या प्रामाणिक कार्याला यश प्राप्त होत असतं. वरिष्ठांचं लक्ष असतं आणि आपल्याला तो न्याय निश्चित मिळत असतो. संयम, शांतता आणि वैचारिक दृष्टिकोन अशा गोष्टीचा जर विचार केला तर त्या नेतृत्वाला निश्चितच यश प्राप्त होत असतं. चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण कार्यरत व्हावं. सकल सोनार समाज बांधवांना शाखीय भेद दूर करून आपण समाज म्हणून, सोनार म्हणून एकत्रित यावं, ही काही माझ्या मनाची भावना मी बोलून दाखवत असतो. अनेक सामाजिक कार्याच्या व्यासपीठावरून, सामाजिक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून समाजाची भूमिका आणि समाजाविषयी असलेलं माझं मत मी समाज म्हणून जगतो, मी सोनार म्हणून कार्यरत होऊ पाहतो. आणि सोनार म्हणून जगत असताना माझ्या सोनार समाजाच्या व्यथा जाणून घेणं आणि त्या व्यथा जाणूनमध्ये सोडून घेण्याचा प्रयत्न करणं,
समाजातील ज्या ज्वलंत समस्या आहेत त्यावर एकसंगतेनं तोडगा काढणं, एकत्रित येऊन आपण केलेल्या कार्याचं निश्चितच त्याला फलदायी स्वरूप प्राप्त होत असतं. यासाठी आपसातील मतभेद, हे बेदावे, तू लहान तू मोठा, ही भावना मात्र कुणी ठेवू नका. सर्वांच्या सन्मानामध्ये आपला सन्मान आहे. सामाजिक सन्मानासाठी आपण एकत्रित जोपर्यंत येणार नाहीत, इतरांना सन्मान जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत तुम्ही सन्मान करते होणार नाहीत. यासाठी आपण कुणाचाही द्वेष न बाळगता आपण सामाजिक भावनेतून, सामाजिक जाणीवेतून खऱ्या अर्थानं आपण समाजहितासाठी लढलं पाहिजेत. समाजहिताची चळवळ पुढं चालू ठेवली पाहिजेत. आणि ज्यावेळी सामाजिक प्रवाहामध्ये किंवा राजकीय प्रवाहामध्ये आपल्याला संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या समाजातील बांधव असतील, माता भगिनी असतील, यांनी आपल्या समाजाकडं दुर्लक्षित न करता आपण त्या ठिकाणी आपलं कार्य करत राहावं आणि त्यातून यश संपादन करून आपल्याही समाजाच्या काही व्यथा असतील, काही प्रश्न असतील, ते मार्गी लागावेत. यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हे जे वंदनीय कांशीरामजी साहेबांचं जे वाक्य होतं ते मला या ठिकाणी आठवतं. जर आपण संख्येनं भारी असू तर आपण निश्चितच ग्रही धरणारा समाज होऊ. आपल्याला ग्रही धरावं असं आपल्याला वाटत असतं. अनेक राजकीय पक्ष आज आपण एकत्रित होत असल्यानं आपल्याला ग्रही धरत आहेत. अनेक चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवून घेत आहेत. चळवळीत जोपर्यंत तुम्ही वळवळ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला देखील कोणी विचारणार नाही. सामाजिक चळवळ पुढे नेत असताना, समाजाची भावना पुढे नेत असताना, लोकप्रतिनिधीकडे आपल्या समाजाच्या व्यथा मांडत असताना आपण देखील कुठंतरी सामाजिक जाणीवेतून पोटतिडकीनं समाजाचे प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर ठेवणं, त्यांच्या नजरेसमोर ठेवणं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक त्यांच्या माध्यमातून करून घेणं ही समाजकर्त्याची प्रथम कर्तव्य असलं पाहिजेत, या मताचा मी आहे. गावखेड्यात राहणारा माझा 12 उतारातील असलेला सोनार समाज, ओबीसीतील असलेला, आता होत असलेला मायक्रो ओबीसी म्हणून आता आमची ओळख निर्माण होत आहे. ओबीसीतील प्रस्थापित ओबीसी आपल्याला शासनाच्या अवधीने आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, ही देखील खंत आहे. आम्हाला महामंडळ दिलं, निश्चित दिलं, पण त्या महामंडळाचा निश्चित फायदा होईल का? आणि महामंडळात देऊन त्या महामंडळात सरकारनं त्यावर आर्थिक बजेट टाकलं असेल तर आम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल आणि ते टाकावं. आर्थिक त्यावर तरतूद झाल्याशिवाय त्या महामंडळाला देखील पुढं चालना मिळणार नाही आणि आमच्याही बांधवाला त्या महामंडळाचा फायदा होणार नाही. यासाठी सरकारला एक विनंती आहे, आपण आपल्या माध्यमातून निश्चितच ह्या गोष्टी कराव्यात. आणि समाजाला एक विनंती करतो, आपण सर्वांनी एकत्रित यावं, सामाजिक जाणीवेतून एकत्र यावं, समाज म्हणून एकत्रित यावं, ही कळकळीची विनंती करतो. आणि तुमचा हा सेवक या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून हे जे माझं मत मांडलं त्यातून काही चुकीचं घडल्यास, चुकीचं आढळल्यास, एखादा शब्द इकडं तिकडं झाला असेल तर क्षमा करावी, माफ करावं. एक तुमचाच बांधव या नात्यानं आपण क्षमा कराल ही प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.